हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात? छानच असाल तर. आज अंगारकी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आजची दिवसाची सुरुवात देवपूजेने केली होती. आणि त्यानंतर हे बघा, अ, उपवास असल्यामुळे मिस्टरांचाही उपवास असतो, त्याच्यामुळे ही शाबूची खिचडी बनवली होती. तर शाबूची खिचडीत काय मी फक्त बटाटा टाकते आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून हे बघा, अशी एकदम मोकळी फट्ट सुटसुटीत आणि खूप छान होते खिचडी. हे बघा, आणि दह्यासोबत छान लागते. त्यानंतर मुलाला मी स्कूलवरून घेऊन येतानाच आमच्या इथे मंदिर आहे गणपतीचं, तिथे गेले होते. तर हे बघा, तिथं गेल्यानंतर मुलगा असा खेळत होता तिथं, म्हणून थांबले होते थोडं दर्शन घेऊन. आणि त्याच्यानंतर हे बघा, संध्याकाळी डायरेक्ट मग स्वयंपाकाला लागले होते. तर इथं कणिक मळून घेतली आहे आणि आज बेत होता. म्हणलं सारखं सारखं पनीरची भाजी नाही खाऊ वाटत, त्याच्यामुळे म्हणलं चला आज वेगळं काहीतरी बनवूया. तर त्याचीच ही तयारी सुरू आहे. कांदा टोमॅटो, एक कांदा घेतला आहे आणि 2 टोमॅटो घेतले होते. त्याचं आता आपल्याला वाटण बनवण्यासाठी ते तेलात मी कांदा आता परतायला टाकला आहे आणि 7 ते 8 काजू टाकले आहेत. काजूमुळे ही भाजीला एवढी छान टेस्ट येते ना, त्याच्यामुळे मी असं काही ग्रेव्ही करायची असली की काजू वापरतेच. तर हे बघा, हे आपलं चांगला सोनेरी लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो, माझे रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज, एक व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते. तर तुम्ही माझे रेसिपीज आवडत असतील तर करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा, टोमॅटो हे टाकून मी ते टाकलेलं आहे. तर यानंतर मेथी मी धुवून घेतली आहे आणि स्वच्छ. आता ती मी बारीक बारीक कट करणार आहे आणि तेही आपल्याला कढईमध्ये असं पाणी पूर्ण सुकेपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर त्यातलं म्हणजे टेस्ट भाजीला अजून खूपच छान येते. तर बघा, तुम्हाला आता शेवटचा लुक मी नंतर दाखवेनच की किती छान भाजी होते, टेस्टी एकदम. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा, ह्याच्यानंतर आता भाजी चिरून झाली आहे आणि हेही एकदम सगळं आपलं वाटण करण्यासाठी तयार आहे. एकदम मऊसूत असं टोमॅटो झाल्यानंतर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी ती कट करून घेतलेली मेथी आहे ती टाकली आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला ती परतायची आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे ते थोडंसं हलवत राहायचं आहे. आणि एकीकडे मटर मी बॉईल करण्यासाठी ठेवले आहेत. तर हा बघा, हा मसाल्याचं वाटण मी केलं आहे. आणि त्यात मी एक लाल मिरचीही टाकली होती, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि आता डायरेक्ट फोडणी द्यायला घेत आहे. तर तेल जरासं गरम झाले की आपल्याला त्यामध्ये जिऱ्याचा तडका द्यायचा आहे. तर जिरं टाकल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये मटार आपण बॉईल करून घेतले होते, ते मटार टाकले. तेल जास्त गरम असल्यामुळे ते तडतड उडून आले होते. तर मग नंतर मी गॅस बंद केला आणि नंतर टाकले. आणि ते काय बॉईल केलेले होते, त्याच्यामुळे त्याला काही तेलच जास्त हे केलं नाही. आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकलं होतं. त्यालाही जास्त काही तेलात परतायची गरज नाही, कारण त्या अगोदरच आपण मस्त तेलामध्ये हे करून घेतलेलं, भाजून घेतलेलं होतं. आणि हे बघा, त्याच्यानंतर तरी एकदम असं परतून घेतलं आहे ते मी. आणि आता त्यानंतर त्यामध्ये हे बघा, धना आणि जिरा पावडर मी बनवून ठेवले आहे ते टाकलेले आहे. आणि आता त्यात थोडंसं लाल तिखटही टाकते. आणि हे बघा, ही मी म्हणजे आपली घरचीच फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यातून एकसारखं केली आहे, फिरवून एकजीव केली होती आणि तीच टाकली आहे मी. त्यात काही मी म्हणजे बाहेरचं आणून टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याचीही. असं काही नाही की आपण बाहेरूनच ती फ्रेश क्रीम आणली पाहिजे. आणि थोडंसं मी याच्यामध्ये दूधही टाकलं होतं. एवढी भारी झाली ती, सांगते तुम्हाला. मेथी मलाई मटर, खरंच मी पण पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूपच छान. पनीरच्या भाजीला पण मागे सारत होती, एवढी मस्त झाली होती. आणि हे बघा, अशा प्रकारे मी ही परतून घेतली आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो, माझा चॅनल आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
सपोर्ट करा मला प्लीज. हे बघा असं आपण आता तिला म्हणजे थोडंसं झाकून ठेवायचं होतं, पण मी दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे झाली आहे. आणि हे बघा फायनल आपली शिजल्यानंतर अशी दिसत आहे. आणि त्यानंतर मी लगेच चपात्या करायला घेतलेल्या आहेत. मुले आणि मिस्टर आमच्या इथं जवळच गणपतीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे तिथं मुले आणि मिस्टर गेले होते. संध्याकाळी 8 वाजता आमच्या इथं आरती असते. आणि चंद्रोदय काय 9:22चा होता, त्याच्यामुळे मी स्वयंपाक काय निवांत केला होता. म्हणजे आपलं जेवायला घ्यायला चंद्रोदय झाल्यावर त्यानुसार माझं चाललं होतं. आणि हे बघा आमच्या इकडं अशा चपात्या घडीच्या बनवतात. अशा प्रकारे खूप टम्म फुगतात आणि एकदम मऊसूत लुसलुशीत राहतात चपात्या. आणि एकदम म्हणजे अशा साईजमध्ये पण मोठ्या असतात आमच्या चपात्या. आणि हे बघा अशा प्रकारे मी चपात्या लाटून घेत होते. एकटीच होते त्याच्यामुळे पटपट म्हणलं जेवण आवरून घ्यावं. मुलं पण बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळे मग झालं होतं सगळं. भात वगैरे पण झाला होता. आता भाजी पण दाखवली तुम्हाला आणि चपात्या झाली की झालं, मग आपलं काम संपलंच होतं. तेवढ्यात आलेच लगेच चपात्या होईपर्यंत मुलं लगेच आले. प्रसाद घेऊन आले होते. मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला होता मंदिरामध्ये. तर त्यानंतर मग चपात्या अशा प्रकारे झाल्या. आणि हे बघा मुलगी मोतीचूर लाडू घेऊन आली होती. प्रसाद तो काय आम्ही जेवतानाच घेतला, कारण आपला उपवास असल्यामुळे मुलांनी खाल्ला होता तिथेच मंदिरात. आणि हे बघा यानंतर आता आम्ही चंद्रोदय झाल्यानंतर जेवायला घेतली होती ताटं वाढून. तर अशा प्रकारे आमचा सगळा मेनू होता, या जेवायला. तर माझा चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.